ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त नंदीध्वज धारकांकडून कसून सराव सध्या घेण्यात येतोय। हर्र बोला हर्रच्या जयघोषानं वातावरण सध्या भारावून गेलंय। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा अवघ्या एका महिन्यावर आली असल्यानं नंदी ध्वजधारकांच्या उत्साहाला उधाण आलं आहे। नंदी ध्वजधारकांकडून सराव करून घेण्यास मास्तर मंडळी व्यस्त झाली आहेत। गेल्या आठवड्यापासून याचा सराव सुरू आहे। श्री ग्रामदेवत सिद्धेश्वर यात्रा काही दिवसांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर नंदी ध्वज पेळण्याचा सराव अंतिम टप्प्यात आल्याचं दिसून येत आहे। दिवाळी संपल्यानंतर सोलापूरकरांच्या मनात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेबद्दल ओढ लागलेली असते। या यात्रेनिमित्त प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या नंदीध्वज आणि नंदीध्वजधारकांबद्दल विलक्षण आकर्षण असल्यानं भक्तांमध्ये सराव नंदीध्वजाची पूजा करण्याची प्रथा आहे। नंदीध्वज पूजा केल्यानंतर नंदीध्वजधारकांना अधिक ऊर्जा मिळावी म्हणून सेवेकरांना सुकामेवा खिरीचं जेवण देण्याची परंपरा आहे। यात्रेत सर्व समाजाचे मिळून मानाचे 7 नंदीध्वज असून नंदीध्वज पेळण्याचा कसून सराव मास्तरांकडून करून घेतला जात आहे। हो मैदान, संमती कट्टा, बाळीवेस, मल्लिकार्जुन मंदिर, गांधीनाथा मैदान, सम्राट चौक, चाटी गल्ली, विजापूर वेस ते मधला मारुती, तुळजापूर वेस, रूपाभवानी रोड परिसरात नंदीध्वज सराव सुरू आहे। सकाळी, दुपारी आणि रात्री अशा 3 वेळी नंदीध्वजधारकांना नंदीध्वज पेळण्याचं कौशल्य शिकवलं जात आहे। भक्ती आणि शक्तीच्या संगमातूनच यात्रेत काठी पेळणं शक्य होतं। यात्रेच्या 1 महिना आधी आम्ही सरावाला सुरुवात करत असल्याची माहिती 3ऱ्या नंदीध्वजाचे मास्तर रेवणसिद्ध माळी यांनी यावेळी सांगितली।